अहिरे ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात डास प्रतिबंधक औषध फवारणी युद्धपातळीवर। खंडाळा तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत अहिरे विविध उपक्रमामुळे सतत आघाडीवर आहे। स्वच्छ अहिरे सुंदर अहिरे ही संकल्पना सध्या सुरू असून पावसाळ्यातील गवत व डास प्रतिबंधक औषध फवारणी सुरू आहे। आदर्श सरपंच रवींद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली व दीपक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात इतर ठिकाणी विविध उपक्रमांतर्गत विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत। खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे, लोणंद। त्याला आळा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी गावामध्ये या पावसाळा ऋतूमध्ये जे वेगवेगळ्या पद्धतीचे अनावश्यक गवत वाढत आहे, त्यामुळे डासांचं प्रमाण वाढतंय किंवा इतर कीटकांचं प्रमाण वाढतंय, ते नष्ट होण्यासाठी निरा 71 या औषधाची फवारणी संपूर्ण गावामध्ये करत आहोत आणि हे सुद्धा काम हे 2 दिवस झालं आम्ही सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर गावामध्ये जसं आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो त्याच पद्धतीने आपल्या घराचा परिसर सुद्धा या ठिकाणी स्वच्छ राहावा, या ठिकाणी याच्या संदर्भात सुद्धा समुपदेशन आम्ही गावातील सन्माननीय ग्रामस्थांना करत आहोत। या निमित्तानं गावागावामध्ये घराघरामध्ये जे काही आपण कंटेनर भरून ठेवतो ते कंटेनर हे 1 दिवस कोरडा पाळायचा, ते कंटेनर रोजच्या रोज धुतले पाहिजेत आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी हे आपल्याला वापरायला ठेवलं पाहिजे। आपल्या घराच्या शेजारी जर एखादं भांडं असेल, अनावश्यक भांड्यामध्ये जे पाणी साठून राहतं ते साठू नये याचे सुद्धा समुपदेशन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवण्याचं आम्ही आवाहन या ठिकाणी सन्माननीय ग्रामस्थांना करत आहोत। या माध्यमातून आमचं गाव जे आहे ते गाव एक स्वच्छ सुंदर आणि उपक्रमशील गाव म्हणून या ठिकाणी याची ओळख या पंचक्रोशीमध्ये या जिल्ह्यामध्ये करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। या माध्यमातून मला आपल्याला सांगू इच्छितो मी की आमची ग्रामपंचायत ही आपल्या या महाराष्ट्र शासन याच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे महत्त्वाकांक्षी उपक्रम आहेत शासनाचे, ते योग्य पद्धतीने त्याचं नियोजन करून तेच राबवणं हे सुरू आहे। या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान 3.0 यामध्ये आमच्या चांगली कामगिरी त्यामध्ये केलेली आहे। याही वर्षी आम्हाला चांगलं त्यांचं गुणांकन होऊन चांगलं नंबरिंग या ठिकाणी मिळेल। त्याच पद्धतीनं सन 2022-23 मध्ये स्वर्गीय आर पाटील स्वच्छ सुंदर गाव म्हणून आमचं या ठिकाणी नामोल्लेख केला। 10 लाखाचं बक्षीस या ठिकाणी आम्हाला थोड्याच दिवसांमध्ये या ठिकाणी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे। त्याच पद्धतीने यशदा सुद्धा आमच्या कामाचं या ठिकाणी कौतुक करत आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला हातभार या ठिकाणी लागण्याचा चान्सेस आहेत आणि त्या माध्यमातून गावातील सगळ्या जनतेला घेऊन, ग्रामस्थांना घेऊन आम्ही आपलं गाव हे पंचक्रोशीमध्ये स्वच्छ सुंदर गुणवत्तापूर्ण आणि उपक्रमशील कसं बनेल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी एक संदेश देऊ इच्छितो की आपण आपल्या घराची जशी स्वच्छता ठेवतो तशी आपल्या परिसराची सुद्धा स्वच्छता ठेवा। जर आपल्या आजूबाजूला घाणीचं साम्राज्य असेल तर आपण थोडंसं त्या ठिकाणी स्वच्छता राखण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही, की जेणेकरून साथीचे रोग असतील, हिवताप असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल किंवा टायफॉइड असेल, अशा साथीच्या रोगांना आपण बळी न पडता
आपण आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपल्या ग्रामस्थांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन आपलं गाव हे आरोग्य दृष्टिकोनातून चांगलं ठेवावं। धन्यवाद।